राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। सततची धावपळ आणि दौरे यामुळे एकनाथ शिंदे यांना सर्दी, ताप, खोकला झाला। त्यांना भरपूर अशक्तपणा आल्यामुळे अखेर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय धुरळा उडत होता, त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी धावपळ झाली। प्राप्त माहितीनुसार डॉक्टर त्यांच्याकडे वैयक्तिकरित्या लक्ष देत आहेत। सततचे दौरे, बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटी यामुळे त्यांचा ताण त्यांच्या प्रकृतीवर पडला। त्यातही ते सलाईन लावून दौरे करत होते। त्यांचा पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांची पत्नी त्यांना वारंवार प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला देत होते, मात्र त्यांनी आपल्या कामाचा धडाका चालूच ठेवला होता। त्यामुळे त्यांची प्रकृती आता बिघडल्याचे बोलले जात आहे। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।